तर राजस्थानमधील जोशी दाम्पत्याचाही तिन्ही मुलांसह मृत्यू झालाय। वडिलांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या लॉरेन्स ख्रिश्चन यांचा सुद्धा दुर्दैवी अंत झालाय। तर तिकडे चहाची टपरी चालवणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती आहे। राजस्थानमधील जोशी दाम्पत्याच्या तिन्ही मुलांसह मृत्यू। प्रतीक जोशी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून लंडनमध्ये नोकरी करत होते। प्रतीक जोशींची पत्नी कोमी व्यास राजस्थानमध्ये डॉक्टर म्हणून नोकरीला होत्या। जोशींनी कुटुंबासह लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता। जोशी कुटुंबाने विमानात सेल्फी घेतला। हा फोटो अखेरचा ठरला। अहमदाबाद येथील लॉरेन्स ख्रिश्चन यांचाही मृत्यू झाला। 3 वर्षापूर्वी लॉरेन्स ख्रिश्चन यांचं लग्न झालं होतं। वडिलांच्या अंत्यविधीसाठी लॉरेन्स भारतात आले होते। उनकी वाइफ है लंदन में, तो 2-3 साल हुआ शादी करी है उसकी। कौन सी तारीख को वो अहमदाबाद आए थे? 1 तारीख को आया था, 1 तारीख को आया था। पापा एक्सपायर हो गया था उसका, तो उसको देखने के लिए वो विधि के लिए आया था। और फिर वापस से निकल जाता था। कल तो ये टाइम पे तो निकला, ये टाइम पे तो निकल गया था मेरा। चहाची टपरी चालवणाऱ्या 14 वर्षीय मुलाचाही मृत्यू झालाय। चक्कर आ गया, उसको बेभान हो गया, तो उसमें उसकी मम्मी उठाने गई तो उठा नहीं सकती, उसको खींच नहीं सकती थी। इतने में तो वो आग आई ने, आग से वो जल गया। एका आजीनं आपला नातू गमावलाय। भगवान करूं, अकेले इधर रोड पे छोड़ के चला गया मेरे को। हम सब रोड पे था। मेरा जो परिवार लेके बाहर नहीं निकली होती तो मेरा 50 माणूस का परिवार चला जाता, पण बच गया। हॉस्टेल जवळच्या झोपडपट्टीतील एका रिक्षा चालकाच्या मुलाचा मृत्यू झाला। मुलगा आकाश पटनीचा मृत्यू तर पत्नी जखमी। मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला।